तर आमचा सॅलरी चेक जमा करण्यासाठी तिथं गेलो. तर गप्पा करताना त्यांनाही माहिती होतं की मी अभ्यासक आहे याचा. ते म्हटले की "क्या शेफाली सर ये आपका जो वास्तुशास्त्र पेंटिंग का जो शास्त्र है ये हमारे बैंक को लागू हो सकता है क्या ये?" तो म्हटलं "क्यों नहीं होगा?" माझाही तो पहिलाच अनुभव होता. पण लगेच माझं सुरू झालं, तुमची आता ही जी बँक आहे त्यांच्या अनेक शाखा आहेत त्या बँकेच्या. किमान 150 शाखा असतील उपनगरांमध्ये मिळून सगळ्या. हां. आता बँकेच्या शाखेचा बिझनेस कशावरून निश्चित होतो? तर त्यांना डिपॉझिट जास्त मिळतात. बरोबर. त्यांना हो. कस्टमर जास्त मिळतात. हा त्यांचा बिझनेसचा भाग आहे. करेक्ट. आता ते जे आचार्य साहेब आहेत ते त्या बँकेचे मॅनेजर असल्यामुळे ते कुटुंब प्रमुख झाले. हां. म्हणून मी त्यांची कुंडली घेतली. ओके. आणि त्यांनी किती वाजता मला सांगितलं? 11 वाजून काय 25 मिनिटांनी सांगितलं. हं. मी लगेच 11:25 नोट करून ठेवली, ज्याचा मला होरा कुंडली हां. मांडायची. हां. आणि बँकेची शाखा कधी निर्माण झाली, मग आता मुळाशी जायचं. हां. त्या शाखेचं कधी ओपनिंग झालं, त्याने ते जुनं शोधून त्यांनी मला 1-2 दिवसांनी किमान सकाळी आम्ही सत्यनारायणाची पूजा केली असं त्यांनी सांगितलं ओके. होतं. हां. मग सकाळी मग साधारण किती वाजता? मग ते प्रहरापर्यंत मी आलो. 3 ओके. तासाचा हां, प्रहर. हां, हां. म्हणजे कोणतं नक्षत्र असू शकेल या ओके. अंदाजापर्यंत हां. मी तो एक आलो. अंदाज आला. आणि नंतर सर तुम्हाला धक्का बसेल, मला बसला. मी करणारा माणूस. ते पेंटिंग मी तयार केलं तर ते म्हणजे ते जलतत्वाच्या राशीचं ते पेंटिंग होतं. सगळे मला ओह! जलतत्वातले रिझल्ट मिळालेले होते. बँक ही पैशाचा म्हणजे झराच ना. करेक्ट आहे. हो. त्यामुळे ते अर्थातच फुल कलर स्कीममध्ये. हं. मग आता त्याला कोणता सिम्बॉल फायनल करायचा? आता त्सुनामी लाट आहे ती उद्ध्वस्त करते सगळ्यांना. हो, बरोबर आहे. पण समुद्राची रुटीनमध्ये येणारी जी लाट आहे ती थोकवतच नाही. हां. म्हणून मी लाट हा सिम्बॉलिक आकार मी फायनल केला आणि त्या समुद्राच्या लाटांचे जे काही कंपोझिशन्स आहेत ते करून मी त्या बँकेचं साधारण ती 600 स्क्वेअर फूट एरिया त्या बँकेचा हं. शाखेचा, म्हणून 6 स्क्वेअर फुटाचं पेंटिंग मी त्यांना दिलं. ओह! प्रपोर्शनली स्मॉल साईज मध्ये 2x3 आकाराचं. मग मी शिपायाकडनं पाठवून दिलं बँकेमध्ये. ओके. आचार्य साहेब आणि त्या स्वाती मॅडम असिस्टंट हं. मॅनेजर हे दोघंही मला भेटायला, त्यांच्या हातात 2 बुक होते. ते एकदम आतमध्ये आले तर मी शिपायाला सांगितलं माझ्या की साहेबांना माझ्या केबिनमध्ये बसव. मग मी त्यांच्याकडे गेलो. शेफाली साहब एवढे ते अधीर झाले होते मला बोलायला की मुंबई में जितनी हमारी ब्रांचेस है उसमें से सबसे ज्यादा बिजनेस हमारा गए 1.5 महीने में हो गया. वाह! क्या बात! और ये आपके पेंटिंग के कारण ही हो गया. म्हणलं वो पेंटिंग तो मेरा नाही आहे, वो तर आपका ही ब्रांच का. त्यांनी मला सांगितलं की बँकेची म्हणजे शाखा ब्रांच ती जेव्हा ओपन झाली हं. तिथपासून तर त्या 1-1.5 महिन्यापूर्वीपर्यंत जेवढे डिपॉझिट होते तेवढेच डिपॉझिट त्या 1.5 महिन्यामध्ये जास्तीचे बँकेला मिळाले. ओह! हा मलाही क्या बात! फार मोठा चमत्कार आणि अद्भुतता वाटली.